राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अजित पवार गट सुरेश बापू जाधव बोलतोय। आत्ताच आमच्या दोन्ही सिनियर नेत्यांनी जे सांगितलेलं आहे ही सत्य घटना आहे। कारण सध्या असं दहशतीचं वातावरण झालं आहे बिबट्यामुळे की रात्री शेतकऱ्यांची मुलं अंगणात सुद्धा खेळू शकत नाही, इतकं दहशत झालेली आहे। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की लाईट 8 घंटे न देता 7 घंटे द्या, पण दिवसा द्या। कारण ही खूप एक महत्त्वाची मागणी आहे आमची प्रशासनाकडे। आम्ही आता निवेदन तहसीलदार साहेबाला दिलेलं आहे, वन विभागाला देतोय आणि MSCBला पण देतोय। आणि या निवेदनाचा या प्रशासनाने जर काही दखल नाही घेतली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खूप मोठं आंदोलन करणार आहे पूर्ण तालुक्याचे शेतकरी सोबत घेऊन। कारण ही मागणी आमची नाही, गोरगरीब जनतेची, सर्व शेतकऱ्याची। प्रशासनाला म्हणा तुम्ही फक्त एक रात्र बाहेर येऊन बघा काय शेतकऱ्याचे हाल आहे। म्हणून माझी परत विनंती आहे तालुका अध्यक्ष नात्याने की परत आमची जी लाईट रात्रीची आहे दिवसा द्यावी आणि ज्यांचे गाई म्हशी दगावल्या आहे किंवा त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यांची नुकसान भरपाई करण्यात यावी, एवढंच बोलतो। आज खुलताबाद तहसीलवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये खरं म्हणजे तळमळीची बातमी अशी आहे की आज परिस्थिती जी आहे की शेतकरी भयभीत झालेला आहे। रात्रीला जर पाणी भरायला जायचं किंवा वस्तीवर जायचं तर बिबट्या केव्हा येईल आणि कधी प्राण हातात घालला करील ही शंका फार मोठी झाली। त्यामुळं शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं जे वन विभाग आहे तालुक्याचं त्यांनी काळजी घेतली पाहिजे की बाहेरचे धरलेले बिबटे आपण आपल्या तालुक्यात का घेतो, किंवा त्या डिपार्टमेंटला त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही आमच्या परिसरात बिबटे सोडू नका, त्याचा त्रास आम्हाला होणार आहे। आणि दुसरी गोष्ट आत्ताच महेशरावांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक गंगापूरमध्ये कन्नडमध्ये दिवसाची लाईट आहे आणि खुलताबाद तालुक्यामध्ये फक्त दिवसाची लाईट नाही, तर असा अन्याय खुलताबाद तालुक्यावर का? की शेवटी हा तालुका छोटा आहे, या ठिकाणचा आमदार नाही, कोणी पदाधिकारी चांगला नाही, म्हणून या ठिकाणी हा अन्याय होतो का ही सुद्धा शंका या तालुक्यातील सर्व जनतेला आहे। त्यामुळं प्रशासनाने काळजी घ्यावी, बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला दिवसाची लाईट द्यावी की जेणेकरून शेतकरी त्याच्या मालाला पाणी भरेल आणि रात्रीला निवांत। आज या ठिकाणी खुलताबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि समस्त तालुक्यातले शेतकरी, खुलताबाद तालुक्यात बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आम्हाला खुलताबाद तालुक्यात जनतेला शंका आहे की जे काही जिल्ह्याभरातले जे बिबटे पकडले ते खुलताबाद तालुक्यात या ठिकाणी आणून सोडले आहेत। आताच खोसरे बापू आमची सकाळी चर्चा झाली, सुरेश बापू आमच्या तालुक्यात चर्चा झाली की बा जे संख्या बिबट्याची फार कमी होती, आज प्रत्येक गावात बिबट्या दिसते। आमचे लोणीचे सरपंच इद्रिसभाई काल यांनी ते बघितले त्यांच्या त्या लोणी शहरात। खुलताबाद तालुक्याचे आज प्रशासनाला तरी माहिती आहे का या ठिकाणी किती संख्या आहे? कारण ही संख्या पहिली एवढी नव्हती, हे बाहेरचे आणून त्या ठिकाणी बिबटे पकडून या ठिकाणी आपल्या खुलताबाद तालुक्यात त्या ठिकाणी सोडल्या जात आहे। आणि आमची एक दुसरी मागणी अशी आहे की ही जी रात्रीची जी लाईट आहे शेतकऱ्याला ती दिवसा करण्यात यावे। कारण दिवसा केलं तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी बाहेर जाण्याचं, रात्री बाहेर जाण्याचं काम पडणार नाही। तरी प्रशासनाला विनंती आहे की रात्रीची लाईट बंद करून दिवसा त्या ठिकाणी द्यावं। आणि तिसरी, आतापर्यंत किती हल्ले या ठिकाणी झाले त्याची नोंद प्रशासनाकडे झाली पाहिजे आणि त्यातून काय त्यांना काय शासनाकडून मदत मिळते तर ती मदत तात्काळ त्या ठिकाणी केली पाहिजे।